मध्य नागपुरातल्या एम्प्रेस मॉलच्या पहिल्या माळ्यावर शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, तर या आगीत येथील अनेक दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे। मध्य नागपुरातल्या एम्प्रेस मॉलमध्ये शनिवारी सायंकाळी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती। मॉलच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर आग लागल्याने अनेक दुकानांचं नुकसान झालं। प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगण्यात येत असलं तरी अद्याप याला दुजोरा मिळाला नाहीये। आग लागली त्यावेळी मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात लोक खरेदी करत होते, त्यामुळे अचानक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आधी पहिल्या मजल्यावरील एका कपड्याच्या दुकानात आग लागली, त्यानंतर आगीने काही वेळातच इतर दुकानांनाही आपल्या कवेत घेतलं। मॉलमध्ये उपस्थित सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने लोकांना बाहेर काढण्यात मदत केली। अग्निशमन विभागाला माहिती मिळताच गंजीपेठ, लकडगंज आणि सक्करदरा अग्निशमन केंद्राहून अर्धा डझनहून अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले, मात्र आग एवढी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच वेळ लागला। या आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे।